हे बघा ही फुलं, हे गुलाबी फुलांचं झाड आहे. हे याला वर्षभर सारखे फुलं येत असतात. हे मी बॉटलमध्ये लावलं आहे. हे बघा बॉटल कापून, हे बघा बॉटल कापून त्याच्यात थोडी माती टाकून केलेलं आहे. म्हणजे बॉटलचा पण उपयोग झाला. बॉटलचा कसा उपयोग केला बघा. आणि याचे झाड पण आलेलं आहे चांगलं. आणि 12 महिने झाल्याला फुलं येत असतात. असा उपयोग केलेला आहे. कसे वाटले माझे फुलं? छान वाटले ना? सुंदर आहेत ना फुलं? सांगा कधी. दुसऱ्या बॉटलमध्ये पण एक शोचं पण लावलेलं आहे. शोचं झाड बघा. हे शोचं, हे कुठे पण लागते, लगेच लागते. हे एक त्याचं हे घेतलं ना आपण, याच्यातला कोंब काढून हे लगेच लागतं कुठेही झाड. शोचं चांगलं आहे पण झाड. आणि हे सर्व झाडं मी घरी लावलेले आहे, विकत नाही आणले एक पण. हे बघा, हे पण किती सुंदर आहे. हे विकत नाही आणलं, फक्त असं एक झाड आणलं होतं मैत्रिणीकडून आणि ते खोचून दिलं. हे पण हे बघा, हे सगळे मी घरी लावलेले आहे, विकत नाही आणले. बघा हे आंब्याचं पण आहे. आंब्याचं आता गुठली टाकली होती मी, मोठे झालं. तेव्हा कोरफड पण मी छोटीशीच लावली होती एकच. हे पण हे नाही विकत आणलं. हे दुसऱ्या झाडाच्या खाली एक कोंब आला होता, त्यालाच दिलं लावून. तर या बाबा मोठं झालं. हे कढीपत्त्याच्या बिया टाकल्या होत्या. हे बघा, हे कढीपत्त्याच्या बिया टाकल्या होत्या. कढीपत्त्याच्या पण आल्या बिया टाकल्या होत्या. हे बघा, काहीच विकत आणायची गरजच नाही. हे पण आता मोठं होत चाललं. हे पण आणलं होतं दुसरीकडून, मैत्रिणीकडून लावून दिलं. तर घरच्या घरी आपण गार्डन तयार करू शकतो.